भूक लागलेली असेल आणि घरामध्ये लगेचच काय बनवू शकेल हा प्रश्न जर पडला असेल तर आज आपण बनवत आहे 5 ते 7 मिनिटात गव्हाच्या पिठापासून आयते। यासोबत तुम्हाला दही किंवा चटणी नसेल तरी सुद्धा चालेल। हे आयते असे सुद्धा खायला खूप मस्त लागतात। तर चला मग गरमागरम मस्तपैकी आयते बनवूया। आयते बनवण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे। त्यासाठी काय काय लागतं ते बघूया। या ठिकाणी मी 15 ते 20 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा इंच घेतलेला आहे अद्रकचा तुकडा। आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ, याला मी चाळून घेतलेलं आहे। आता यात टाकत आहे अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ। आता आपण यात घालणार आहे जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे, अद्रक लसूण आणि मिरचीची ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। या पेस्टमुळे आपल्या आयत्याला खूप मस्त चव येते। आता आपण घालणार आहे भरपूर सारी कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे। आता आपण यात घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे। 1 चमचा टाकलेला आहे धने पावडर, चवीनुसार घालणार आहे मीठ, अर्धा चमचा टाकत आहे सोप, सोपीमुळे चव खूप मस्त येते, सोप नक्की टाकायची। अर्धा चमचा घालत आहे ओवा, यामध्ये तुम्ही पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता। 2 चमचे टाकत आहे दही, हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहे पाणी। पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। हे पीठ बघा आपल्याला अशा प्रकारे भिजवायचं आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घ्यायचं। पीठ आपलं तयार आहे। आता आपण आयते बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा आपला तवा छान गरम झालेला आहे। आता आपण गॅसचा जाळ मंद करायचा, याच्यावर टाकायचं आहे आपल्याला पीठ। पीठ टाकल्यावर सर्वीकडे हे पीठ छान पसरवून घ्यायचं। आता आपल्याला गॅसचा जाळ हा मीडियम करायचा आहे। आयत्याची वरची बाजू थोडी सोकल्या गेली म्हणजे आपण यावर तेल घालायचं। आता आपण यावर टाकणार आहे तेल, तेल सर्वीकडे चांगलं पसरवून घ्यायचं। खालची बाजू शिजल्या गेली की आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे। दोन्ही साइडनी छान आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे। याला बघा मी दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे आयते सुद्धा तयार करून घेऊ। हे आयते तुम्ही दही किंवा कुठल्याही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। जर कुठली चटणी सुद्धा नसेल तरी सुद्धा हे आयते असे सुद्धा खायला खूप मस्त लागतात। अशा प्रकारे तुम्ही हे आयते नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।